नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक जिल्ह्यातील सडाणा तालुक्यातील कपालेश्वर या ठिकाणी आलेलो आहे। कपालेश्वर म्हणजे साक्षात एक जागृत देवस्थान होय। जागृत यासाठी मित्रांनो की कितीही उन्हाळा आला, अगदी कितीही दुष्काळ पडला तरी हे जे काही गायमुख आहे या गायमुखातून येणारं पाणी कधीही बंद न होणे हे एक साक्षात जागृत देवस्थानाचं प्रतीक आहे। मित्रांनो, या ठिकाणी हत्ती नदी गेलेली आहे आणि या हत्ती नदीच्या तीरावरती वसलेलं हे कपालेश्वर देवस्थान। आधी आपण या गायमुखाच्या इथं येऊन त्यांच्या त्या शुद्ध पाण्याने पवित्र होऊन मग आपण कपालेश्वर या मंदिराकडे प्रस्थान करत असतो। या ठिकाणी या हत्ती नदीच्या तीरावरून गायमुखावरून एक असं सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आणि हा भव्य दिव्य असा परिसर आहे। या ठिकाणी दरवर्षी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह देखील होतो आणि याच कपालेश्वर वर्ण पंढरपूर आणि आळंदी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दिंडी देखील निघत असते। मित्रांनो, ये शिवशंकराच्या पिंडीचं भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत। या ठिकाणी आधी बाहेर चपल्या काढल्यानंतर पहिल्यांदा आपण नंदी महाराजांचं दर्शन घेत असतो आणि नंदी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी आपण कासवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण शिवशंकराच्या पिंडीकडे जात असतो आणि या ठिकाणी भव्य दिव्य साक्षात्कार झालेलं असं हे महादेवाची पिंड आहे। या ठिकाणी नित्य सकाळ दुपार संध्याकाळ या ठिकाणी आरती होत असते आणि या ठिकाणी बाहेर आल्यानंतर एक सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे। त्या ठिकाणी भव्य हा असा सभा मंडप बांधण्यात आलेला आहे की पंचक्रोशीतील कोणीही लोक आले की या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल तर कोणालाही या ठिकाणी त्रास होऊ नये असं भव्य दिव्य सभा मंडपाने सजलेलं असं हे कपालेश्वर महाराजांचं मंदिर। बाहेर आल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघाल तर एक विठ्ठल रुक्मिणी व ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर देखील आहे। या ठिकाणी देखील आपण दर्शनासाठी जाणार आहोत। ज्ञानेश्वर महाराज माऊली मंदिर परिसरातील जागरूक देवस्थान येथील अनेक परिसरातील नागरिकांना विचारल्यावरती या जागृत देवस्थानाच्या अनेक कहाण्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील। या ठिकाणी संध्याकाळची वेळ आहे, मंदिर बंद असलं तरी आपण ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आणि विठ्ठल रुक्मिणी देवाची मूर्ती आपण दर्शन घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी मित्रांनो, दर्शनाला आल्यानंतर एक मंदिराला आपण एक चक्कर मारत असतो तशा पद्धतीने एक जागा बनवण्यात आलेली आहे आणि असं हे देखील भव्य दिव्य असं सभा मंडप असलेलं ज्ञानेश्वर माऊली यांचं मंदिर या ठिकाणी कपालेश्वर येथे बांधण्यात आलेलं आहे। सर्व भाविक कपालेश्वर मंदिराबरोबरच ज्ञानेश्वर माऊलींचं देखील दर्शन घेत असतात। असा भव्य दिव्य हा परिसर इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराबरोबरच या ठिकाणी पोपट नाना येथील पुजारी यांनी कपालेश्वर अध्यात्म गुरुकुल संस्था देखील या ठिकाणी चालू केलेली आहे आणि अनेक संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लहान मुलं इथं येऊन अध्यात्माचं शिक्षण घेत असतात। कपालेश्वर महाराज की जय।